कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 8. सकाळी अन्वी ऑफिसला जाण्यासाठी आवरत होती. आर्यन सुद्धा तिथेच होता. ती झुमके घालत आरशात पाहत होती. तिच्या मागे आर्यन येऊन थांबला. अन्वी, आज संध्याकाळी आपण बोलू कालच्या विषयी. तो तिला आरशात बघत म्हणाला. चालेल असं म्हणत ती पलटली. दोघे समोरासमोर उभे होते. ती त्याच्या ब्राऊन डोळ्यात बघत होती. तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. तिने पटकन त्याचा हात पकडला. हे काय करतेस? तो असं तिला हात पकडलेलं बघत म्हणाला. रक्त येतोय, तुम्हीच केली का ड्रेसिंग अशी? ती त्याला सोफ्यावर बसवत म्हणाली. आर्यन म्हणाला, हा रात्रीच केली तेव्हा लक्षात नव्हतं, घरी आल्यावर समजलं. तिने जाऊन पटकन फर्स्ट एड बॉक्स आणला आणि खाली त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली आणि हळूच त्याच्या हाताला पकडून म्हणाली, आर्यन, मी डेटॉल यूज करते, थोडी चरचर करेल. हां, तर तुम्ही डोळे बंद करा, ती निरागसपणे म्हणाली. तो मनातच तिच्यावर हसला, कारण ही खूप लहान जखम होती, तरी ती एवढं म्हणत होती. आर्यन म्हणाला, मी डोळे बंद केलं की जखम चरचर होणार नाही का? असं नाही, पण जेव्हा मी ग्राउंडवरून मारामारी करून येते तर धडपडत येते, तर मग माझी जखम साफ करताना मी डोळे बंद करायचे आणि कसं मारामारी केली ते आठवायचे. मग माझं लक्ष दुसरीकडे जायचं आणि मला जास्त त्रास व्हायचा नाही. अन्वी कॉटनवर डेटॉल ओतत म्हणाली. ओके म्हणत त्याने हसतच डोळे बंद केले. तिने पटकन त्याच्या जखमेला ड्रेसिंग केलं. झालं आता, असं म्हणत ती उठली. ओके, संध्याकाळचं लक्षात ठेव. आर्यन उठत म्हणाला. म्हणत तिने आपली बॅग उचलली. आर्यन म्हणाला, अन्वी. अन्वी म्हणाली, बोला. आर्यन म्हणाला, तू मला आऊ म्हणू शकते, सगळे त्याच नावाने हाक मारतात. अन्वी म्हणाली, कसं असतं ना आर्यन, निकनेम त्याला देतो जो व्यक्ती आपल्यासाठी स्पेशल असतो. तुमच्या आजूबाजूला असणारे सगळेच जण तुम्हाला आर्यन म्हणत नाहीत ना? तू सगळ्यांसमोर आर्यन म्हणतेस, ते तर का म्हणते मग? थोडा चिडूनच म्हणाला. माझे प्रिय मिस्टर, काय आहे ना, आपण नवरा बायको आहोत, तुम्ही विसरता. तर माझं नाव तुम्ही हातावर कोरून घ्या, म्हणजे लक्षात राहील. म्हणजे असं हात बघितलं की आठवेल. अरे, हे कोणाचं नाव आहे? अरेच्चा, हे तर बायकोचं नाव, म्हणजे आपल्याला बायको आहे असं आठवेल तुम्हाला. आणि मी गालात हसत म्हणाले, जोक होता हा, सॉरी, मला पण हसू आलं नाही अजिबात. तो तोंड वाकडं तिकडं करत म्हणाला, ठीक आहे, मी जाते, बाय. म्हणत ती निघून गेली. आर्यन, तुला काय होतंय? जाऊ दे ना, ती आपल्याला काही का ना म्हणे. कालपासून जरा जास्त जवळची वाटते तुला. कालचं मॅटर काल झालं, फक्त तिचं भूतकाळ शॉर्टमध्ये जाणून घे, बाकी काय घेणं देणं नाहीये. असंही कॉन्ट्रॅक्ट पेपर रात्रीचं साईन करून घेतो. तो तिला पाठमोरी जाताना बघत म्हणाला. रात्री आर्यन गॅलरीमध्ये सोफ्यावर बसून तिची वाट पाहत होता आणि अन्वी खाली जेवण करत होती. तो लॅपटॉपवर बघत होता. तोपर्यंत ती आली, तरी याचं लक्ष नव्हतं. ते बघून तिने कपाळावर मारून घेतलं. मग तिने बाजूची खुर्ची उचलली आणि त्याच्यापासून थोडी लांब ठेवली आणि त्यावर बसली. तरीसुद्धा तो गुंग होता. मग ते बघून वैतागूनच तिने आपला एक पाय 2-3 वेळा जमिनीवर आपटला. पैजांच्या आवाजाने त्याने मान वर केली. आता बस की, माहिती तुम्ही खूप काम करता, पण लवकर बोलणं झालं तर मी लवकर झोपेल ना, ती जरा चिडून म्हणाली. ओके ओके, असं म्हणत त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला. अन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला जरी हे नातं मान्य नसेल, तरी आपण एका नात्यात बांधले गेलेलो आहोत. जगासमोर वावरताना तरी आपल्याला नवरा बायकोच नातं असल्यासारखं राहावं लागेल. त्यामुळे आपल्याला एकमेकाबद्दल माहिती हवी. आतापर्यंत तू नेहमी मी अडलो सगळ्यासोबत बोलताना, तर तू सावरत आली आहेस. फक्त एका भेटीवर आपलं लग्न ठरवलं आपण, कारण मी जास्त तर यात इंटरेस्ट नव्हतोच. त्यामुळे तुला सुद्धा माझ्या निर्णयावर होकार द्यावा लागला. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणत होता. तुमचं बरोबर आहे, आणि एक नवरा बायकोचं नातं हेच असतं ना, एक दुसऱ्यांना सावरणं. आणि तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मला पण लग्न करायचं नव्हतं, पण ठरवलं तरी आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी ना, मग करावं लागणारच. ती हलके हसत म्हणाली. आर्यन म्हणाला, तुला एक सांगतो, मला दुसऱ्यांना काय वाटत नाही, तर त्यांनी माझं लग्न ठरवलं म्हणून मी हे लग्न मुळीच केलं नाही. यात फक्त माझा आणि माझा फायदा आहे, तो म्हणजे माझी प्रॉपर्टी, जी लिगली आजी माझं लग्न झाल्यावर मला देणार होती. तिने अशी अटच ठेवली होती. तिच्या चेहऱ्यावर हसू तसंच होतं. मला माहिती आहे, आजीनी सगळं सांगितलं. आम्ही दोघी एकमेकांना खूप अगोदरपासून ओळखतो आणि यात माझा सुद्धा फायदा आहेच ना. माझे नानी नाना माझ्यासोबत बोलतील नक्की एक दिवस, आणि एवढी चांगली फॅमिली मला भेटली, भाग्यच आहे ना माझं. काहीही असू द्या, पण नसल्यासारखे राहत असतात. आत्ता ज्याची त्याची आवड,
तिने बोलता बोलता त्याला टोमणा मारला. मी माझ्या फॅमिलीवर प्रेम करतो म्हणून आज इथे आहे, नाही तर दुसरीकडे असतो, तो शांतपणे म्हणाला. अन्वी म्हणाली, आर्यन, माझ्यासारख्यांना विचारा फॅमिलीचं प्रेम काय असतं. फक्त पैसे कमवून प्रेम विकत घेता येत नाही. पैशाने मान्य आहे सगळ्या सुख सुविधा मिळतात, पण प्रेम आणि समाधान अजिबात नाही. आर्यन म्हणाला, तुला वाटत असेल असा कसा हा पण मी असाच आहे आणि मी अजिबात बदलणार नाहीये. पैसा म्हणजे सगळं असतं आणि प्रेम मी कामावर करतो आणि समाधान पण त्यातच भेटतो. तुम्हाला मी माझा भूतकाळ सांगतो शॉर्टमध्ये, पहिल्यापासून सांगते, ती खुर्चीवर मांडी घालत म्हणाली. आर्यन म्हणाला, चालेल, मध्ये मध्ये प्रश्न विचारायचे नाहीत. तर मग माझी आई आणि बाबाचं लव्ह मॅरेज आणि आम्ही आमच्या एका 2 BHच्या फ्लॅटमध्ये राहत होतो. बाबा आणि आई दोघं पण नोकरी करायचे, पण मी झाल्यावर थोड्या वर्षासाठी आईने नोकरी सोडून दिली. मी एकुलती एक माझा बाबा माझ्यावर खूप प्रेम करायचा. दोघांचं लव्ह मॅरेज असल्याने नाना नानींना ते पटलं नाही. मावशी आणि काकासुद्धा आमच्या जवळच्या सोसायटीमध्ये राहायचे. मावशींना 2 मुलं, भार्गव आणि सौरभ, दोघं माझ्यापेक्षा मोठी आणि मी एकटीच मुलगी. दोन्ही घरात माझा लाड जास्त व्हायचा. मी अभ्यास सोडून सगळं करायचे. खेळ आणि स्वयंपाक माझा आवडता विषय. मी 10 वर्षाची असल्यापासून काही ना काही बनवायचे. बाबांनी सगळं शिकवलं मला, कारण आईला यायचं नाही. डोळ्यात पाणी आलं होतं तिच्या जुन्या आठवणीने. मी अभ्यासमध्ये 0 तरी माझ्या घरी काही प्रॉब्लेम नव्हता. बाबा म्हणायचे, माणसाची गुण महत्त्वाची शिक्षणापेक्षा. मला खेळायची पण आवड. माझे लहानपणीचे मित्र सुजय, रुचा, पूर्वा, रोहन खूप हसत खेळत जगत होते. मी नजर लागल्यासारखं मी मारामारी पण करायचे, पण जास्त नाही. मग मी 14 वर्षाची झाले. एक लग्न कार्य आटपून बाबा आणि आई येत होते आणि तेव्हाच मध्ये कारचा ॲक्सिडेंट झाला आणि तिथेच ते दोघे मला सोडून निघून गेले. असं म्हणत ती जोरात रडायला लागली. त्याला समजत नव्हतं तिला कसं हँडल करायचे. तो लगेच उठला आणि तिच्याजवळ गेला. ती अजून रडत होती. त्याने हात उचलला. ठेवू का नको करत त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला. चूप, शांत हो, असू दे, सांगू नको, काही त्रास होतो तर, तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. ती लगेच स्टेबल झाली. ते बघता तो परत सोफ्यावर जाऊन बसला. मी सांगते तुम्ही ऐका, आज खूप दिवसांनी आठवलं ना, मग थोडं. ती डोळे पुसत म्हणाली, ओके, तू कम्फर्टेबल आहेस ना तर सांग, नाही तर आपल्याकडे वेळच वेळ आहे. ओके, तो शांतपणे म्हणाला. मग काकांना सुद्धा कॅन्सर होता. ते सुद्धा थोड्या महिन्यांनी निघून गेले. मावशी तर एकटी पडली होती. पहिला आई, मग काका. खूप खचली होती ती आणि ती पण नंतर गेली, मला सोडून, आम्हाला तिघांना सोडून. मी झाल्यावर थोड्या वर्षांनी बाबांनी घर बांधलं. ते घर म्हणजे सध्या मी राहते ते. तिथे मग काका आणि काकू आले राहायला. माझ्या बाबांनी बांधलेलं घर म्हणून मी तिथेच राहायचे. भार्गव दादा आणि सौरभ भाई, त्यांच्या घरी त्यांचे आई बाबा वारले म्हणून काका काकूंनी त्यांच्यासोबत संबंध ठेवला नाही, कारण त्यांना सुद्धा सांभाळावं लागलं असतं. मग काकाची पेन्शन असायची आणि अगोदरच सेव्हिंग होती. पण ग्रॅज्युएशनला असताना भार्गवदादाने पार्ट टाईम जॉब केलं. तेव्हा त्याच्यासोबत स्वरा वहिनी होत्या. सोबत सौरभ दादाचं शिक्षणसुद्धा केलं. त्याला पोलीस बनवायचं होतं. तो सुद्धा पार्ट टाईम जॉब करायचा. मग सुरू झालं माझं कॉलेज. मनमौजी असणारे मी असं सगळं झाल्यावर रागीट झाले होते. पण मित्रमैत्रिणी असताना नॉर्मल असायचे. असंच पार्ट टाईम नोकरी करत इथपर्यंत आले. ती एवढं बोलून थांबली आणि मग रडायला लागली. आई बाबा गेल्यावर झालेलं दुःख. खूप कष्ट घेतलं आम्ही शिक्षणासाठी. तुम्हाला माहिती नाही, 11वीत असताना माझ्याकडे मॅचसाठी शूज नसायचे, कारण पैसे नसायचे ना. मी साधं किट विकत घ्यायचे. तेव्हा ना दादानी माझ्या मित्रमैत्रिणी मदत केली. आम्ही तेव्हा पक्के मित्र झालो. क्लबची फी भरता यायची नाही. दोन्ही भाई माझे एक्स्ट्रा काम करायचे. काका आणि काकू पहिल्यापासून विरोध माझ्या खेळण्याचा. तिचं दुःख ती आठवत होती. एक दिवस तिच्या डोळ्यासमोरून जात होते. त्याने हळूच आपले ओले झालेले डोळे पुसले. मग मी तेव्हा ठरवलं, माझ्यासारख्या किती मुली असतील ज्यांना खेळायला भेटत नसेल. माझ्या या स्वप्नाला माझ्या सगळ्या मित्रांनी साथ दिली. आमचं एकच स्वप्न आहे, ती म्हणजे आमची अकॅडमी, ज्यात आम्ही फुटबॉल, क्रिकेट, डान्स, कराटे, मार्शल एवढं सगळं शिकवणार. आणि यात आमच्यातला एक ना एक जण एक एक्सपर्ट आहे. जागा बघून ठेवला आहे सुजय आणि अर्णवनी. ठरवलं तर विकत घेऊ शकतात. पण फुकट भेटलेल्या वस्तूची किंमत कधीच नसते. ते सुद्धा त्यांच्याच कंपनीमध्ये नोकरी करतात. आम्ही पण करतोय, लोन काढणार आहोत. पण असं म्हणत ती थांबली. अजून एक गोष्ट सांगते, देवाने सगळ्या प्रकारची दुःख दिली मला, अजिबात कमी केली नाही यात.
फर्स्ट इयरला आमची फ्रेशर्स पार्टीमध्ये माझी ओळख मनीष आणि त्यांच्या मित्रासोबत झाली. आम्ही फर्स्ट इयरचे आणि ते लास्ट. मग ती ओळख अजून आहे. माझं आणि मनीषचं जास्त पटायचं. तो जास्त बोलायचा नाही आणि मी बडबडी आणि या राजेचं मन आलं होतं पूर्वावर. ती एडी पण प्रेम करते याच्यावर. पण त्याच दिवशी सुजय आणि सारंगची भांडण झाली होती मारामारीमध्ये. मी पण पुढे सगळी मुलं एकमेकासोबत मारामारी करत होते आणि मी सुद्धा रागात बडबड करत होते. पण शेवटी मी पण एकावर हात उचलला. ती हरवली होती ते दिवस आठवून मी एकाच्या गालावर ठेवून दिलं आणि हा तोच होता वर्धन देशपांडे. सारंग, वर्धन आणि विश्वास सेकंड इयरचा ग्रुप, सगळ्यात दादागिरी करणारी. त्या मॅटरनंतर वर्धन आणि सारंग माझ्यावर वॉच ठेवून असायचे आणि थोड्या दिवसांनी अचानक सारंग आला आणि आम्हाला सॉरी म्हणाला. तो आणि सॉरी अशक्य. मग कधी कधी ते आमच्यासोबत ग्राउंडवर असायचे. मी रागीट स्वभावाची, फक्त ग्राउंड माझं जॉब. आणि कॉलेज वर्धन नेहमी मला नोट्स काढून द्यायचं कारण मी अभ्यासमध्ये कच्ची असायची. आमच्या मैत्रीला 2-2 महिने झाले होते आणि एक दिवस अचानक त्याने मला कॅफेमध्ये बोलावलं होतं. मी गेले आणि शेवटी त्याने मला प्रपोज केलं आणि मला पण कोणीतरी आधार देणारा भेटला होता. माहिती नव्हतं मला ते प्रेम होतं का, पण आपल्याला कोणीतरी भेटला यासाठी मी खुश झाले होते. मी दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये पोहोचले आणि समोर विश्वास पूर्वाला प्रपोज करत होता. मी तर शॉक झाले. पूर्वाने त्याचा हात पकडून त्याला सगळ्याच्या समोरून घेऊन गेली. एवढी गोष्ट कोणीतरी रेकॉर्ड केली आणि मनीषला पाठवली. ते दोघं वेगळे झाले. त्यानंतर तो परत आलाच नाही कॉलेजला. त्याने कॉलेजच बदललं. आज भेटलो एवढ्या वर्षांनी. पूर्वा विश्वासला समजवण्यासाठी घेऊन गेली होती, पण चुकीचा अर्थ निघाला. यातच मी विश्वासच्या मित्राला हा म्हणाले. आम्ही असं सहमतीने रिलेशनशिपमध्ये होतो. पूर्वा तर मनीष निघून गेलात अजूनच शांत झाली. विश्वासवर चिडल्याने बाकी दोघांना सोबत कोणी बोलत नव्हतं. एक दिवस आम्ही सगळे भेटायचं ठरवलं होतं. आम्ही पबला गेलो होतो, पण जाताना वर्धनला सांगायचं राहिलं होतं. नंतर तिथं गेल्यावर आठवलं म्हणून मी वरच्या फ्लोअरवर आले तर मला वर्धनसारखं कोणीतरी दिसलं. मला वाटलं मित्रासोबत आला असेल म्हणून मी त्याच्या मागे गेले तर तो एका पोलला चिटकून एका मुलीला ना तो किस करत होता आणि अशा प्रकारे त्याचे चाळे चालू होते. मला किळस आली त्याची. मी काही न बोलता तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला पोहोचले. मी सगळ्यांना सगळं सांगितलं होतं. सगळ्यांना डाऊट होता माझ्यावर आणि आदल्या दिवशी काय झालं ते सांगितले. सगळे खूप चिडले होते. आम्ही कॉलेजच्या गार्डनमध्ये होतो. तिथंच आम्ही वर्धनला बोलावलं. तो आला. रोहनने चिडून काही न बोलता त्याच्या कानाखाली मारली. तो सुद्धा भडकला. मी मध्ये पडले आणि त्याला जवाब विचारला. मग तो हसायला लागला. अरे च्या, बघितलं का मला? पण मला याचा काहीच फरक पडत नाही. माझ्या गर्लफ्रेंडला पण बघायचं होतं. अगं, तुझी लायकी बघितली का? हां, काय आहे तुझ्याकडे बघ तू स्वतःला. खूप टोचून बोलला मला तो आणि तोपर्यंत बाकी दोघं आले. या सगळ्या मागे एकच कारण होतं, ते म्हणजे मी मारलेली त्याला कानाखाली आणि त्या दिवशीची मारामारी. हेच होतं यामागे. बदला घ्यायचा होता त्याला. सॉरी तिघांना. मी पण लगेच विसरले त्याला कारण किडस आली होती मला त्याची आणि समजलं प्रेम नव्हतं ते होतं ते आकर्षक. ती निघून गेला पण सारंग अजून त्रास देतो त्याला. आम्ही बघितली जमीन हवी आहे बार आणि पबसाठी असं म्हणत ती शांत झाली आणि तिने आपली नजर त्याच्याकडे वळवली. पण आता ती रडत नव्हती. समजलं असेल तुम्हाला आतापर्यंतची माझी राम कहाणी. त्यानंतर मी अजून रागीट आणि चिडकी झाले कारण मला माहिती माझ्याजवळच एक पण नातं टिकत नाही. असो, मी जरा फ्रेश होऊन येते, मग तुम्ही बोला असं म्हणत ती आत निघून गेली आणि मी फ्रेश व्हायला निघून गेली. आर्यन तिथेच नेहमीसारखा समोरची झाडं बघत थांबला होता. किती ते दुःख. खरंच माणूस एवढं सगळं झाल्यावर हसत जगू शकतो कसं काय? मीच निष्ठुर आहे का? मला मनच नाही आहे काय आणि किती गमावलं हिने तरी पण सगळ्यांसोबत मिळून मिसळून वागते. 15 दिवस झालेत लग्नाला तरी तिचा घरच्यासोबतचा बॉन्ड माझ्यापेक्षा घट्ट आहे. खरंच मी माझ्या घरच्यांवर प्रेम करत नाही का? मीच का असं दुःखी राहतो? नाही, मी दुःखी नाही, आनंदी आहेच की. एवढं सगळं असल्यावर आनंद असणारच मला. मी असं का विचार करतोय? माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. आता मला हिला माझं भूतकाळ सांगायचं आहे पण तिला माहिती ना अगोदर
तिला आजीने मी त्रिशावर प्रेम करतो असं सांगितलं वाटतं, पण मॅडमना लगेच समजलं मी प्रेम करत नाही ते. एवढी वर्ष मी घरच्यासोबत खोटं बोललो, पण हिला लगेच समजलं. जपून राहावं लागेल हिच्यापासून. आर्यन स्वतःसोबत बडबड करत होता. तोपर्यंत अन्वीने त्याला हाक मारली. रडून डोळे सुजले होते, गाल थोडे फुगलेले वाटले त्याला. केसाचा बन बांधला होता, कपडेसुद्धा बदललेले होते. ती झोपायच्या तयारीमध्ये आली होती. तो जाऊन सोफ्यावर बसला तरी ती उभी होती. अगं बस ना, तो तिला उभी पाहून म्हणाला. अन्वी म्हणाली, तुम्ही थोडं तिकडे बसा, मला खुर्चीवर नीट बसता येत नाहीये, मी सोफ्यावर बसते. आर्यन म्हणाला, ओके म्हणत तो सरकला. ती त्याच्या बाजूला बसली. आर्यन म्हणाला, अन्वी म्हणाली, हां. तुला नंतर कधी प्रेम झालं नाही का मग? कारण तुला माहिती होतं वर्धनवर तुझं प्रेम नाहीये, मग कधी तुला वाटलं नाही आपल्याला पण कोणाची तरी साथ पाहिजे? तो तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला. ती गालात हसली आणि फोनमध्ये काहीतरी केलं आणि फोन त्याच्या समोर पकडला. त्याने प्रश्नार्थक नजरेने तिला पाहिलं. अन्वी म्हणाली, अहो फोटो तर बघा. त्याने फोटो पाहिला. त्यात तीच होती, पण थोडी जास्त सावळी, पण फिगर तशीच होती. त्याला गुंतवून ठेवणारे जाडसर पापण्या तशीच होते. मेकअप तिला त्यावेळी माहिती नसेल असं वाटलं त्याला. साधा शर्ट आणि जीन्स घातलेला तो फोटो एका कॅफेमधला होता. त्याने नीट पाहिल्यावर सगळं मनातच नोंद केली. मी प्रेम का केलं नाही असं विचारलं, आणि तू मला फोटो काय दाखवते? तो चिडून म्हणाला, मी अशी दिसायचे कॉलेजमध्ये, आणि माझ्यासारख्या जी फक्त खात असते, खेळत असते, मारामारी करत असते. आणि परत मी एका कॅफेमध्ये कामाला होते, जे माझ्या कॉलेजजवळ होतं. त्यामुळे माझे मित्र सोडले तर कोण बोलायचं नाही माझ्यासोबत. मग प्रेम कोणासोबत करू? आणि जीवाला जीव देणारे मित्र असले तर साथ कोणाची का हवी? ती हसत हसत म्हणाली, दिसण्याचा आणि प्रेमाचा काय संबंध? मन जुळल्या पाहिजेत, प्रेम पण आपोआप होत असतो. तो थोड्या रागात म्हणाला. एक तर तिने असं स्वतःला कमी केलेलं त्याला आवडलं नाही. त्याला दिसण्यावरून बोलणाऱ्या लोकांचा जरा रागच यायचा. स्वतःच्या दिसण्यावर जरी त्याला गर्व असला तरी तो कोणाला कमी लेखत नसे. हा ना, मग तुमचं पण प्रेमसुद्धा नाही टिकून राहिलं. मग मनच जुळली होती ना, का नाही? आता तर नाही आवडत ना तुम्हाला ती? का नाही आवडत? ती पण जरा रागात म्हणाली. तेव्हा समजलं नाही मला, पण तू असं स्वतःला कमी समजत जाऊ नको. तो थोडं रागात म्हणाला. माझं असू द्या हो, तुमचं सांगा ना लव्ह स्टोरी. ते एक्सायटेड होत म्हणाली. तो पण मग बोलू लागला. ती माझं पहिलं प्रेम, त्रिशा. बाबाच्या मित्राच्या वाढदिवस होता, म्हणून बाबा आणि आम्ही अवॉर्डला गेलो होतो. ते तिथले मूळचे, पण थोडे वर्ष कामासाठी तिथं होते. तेव्हा माझी नुसती 12वी झाली होती. आम्ही हॉलमध्ये पोचलो. सगळीकडे सेलिब्रेशन चालू होतं. मग काका आणि बाबा बोलत होते. तोपर्यंत काकाने तिला बोलावलं आणि ती आली. ती म्हणजे त्यांची मुलगी त्रिशा. लहान बाहुलीसारखी दिसत होती. अवॉर्डला असल्याने जास्त सुंदर. मी बघतच राहिलो. तेव्हा मी चॉकलेट बॉय टाईप दिसायचा. पूर्ण पार्टीमध्ये आम्ही दोघं सोबत होतो. ती तिच्या मैत्रिणी सोडून माझ्यासोबत फिरत होती. मला पण लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं होतं. असं वाटत होतं तिला तिथंच प्रपोज करावं, कारण ते वयच होतं. पण मला असं खूप स्ट्रॉंग फिलिंग होत्या तिच्याबद्दल. पण तिला काय वाटतं माझ्याबद्दल माहिती नव्हतं. मला पण तिला सगळ्यांसमोर प्रपोज करायचं होतं, म्हणून मी घरच्यासोबत बोलायचं ठरवलं अगोदर. कारण घरी चाललं असलं तरी मी पुढचा प्लॅन पण पहिलाच करून ठेवला होता. घरी सगळ्यांना मान्य होतं. आजीला अगोदर मान्य नव्हतं म्हणण्यापेक्षा आता पण मान्य नाहीये. पण तेव्हा काय माहिती तिने अट ठेवली, मी जेव्हा काम करेन, मेहनत करेन, तेव्हा पुढच्या गोष्टीचा विचार करावा. मला ते पण मान्य होतं. ती सुद्धा थोड्या दिवसात इकडे येणारे होते, म्हणून मी ठरवलं तिला आल्यावर प्रपोज करायचं. तो बोलायचा थांबला आणि बाजूला पाहिलं. ती दोन्ही पाय वरती घेऊन टेकून ती सांगतो ती इमॅजिन करत बसली होती, जे तिच्या डोळ्यातून सहज समजत होतं. आर्यन म्हणाला, अन्वी म्हणाली, आर्यन म्हणाला, काही नाहीये माझ्या स्टोरीमध्ये, एकटाच होतो मी. डोळे भरले होते त्याचे. ती थोडं पुढं सरकून त्याच्या हातावर थोपटलं. तो हलके झालेले डोळे पुसला. ती आली थोड्या दिवसांनी इकडे, पण त्यांच्या जास्त बिझनेस तिकडे होता. मीच थोड्या दिवसांनी तिला प्रपोज केलं. तिला पण मी आवडत होतो. खूप स्वप्न बघितली होती मी, पण तो माझा मूर्खपणा होता. फक्त मूर्खपणा. त्यानंतर माझं कॉलेज चालू झालं. ती सुद्धा माझ्यासोबतच माझ्या कॉलेजमध्ये होती. 2 वर्ष आम्ही सोबत होतो. मी 20 वर्षाचा होतो तेव्हा अचानक बाबाचा अपघात झाला आणि तेव्हा त्यांना खूप दिवसांची बेड रेस्ट दिली होती. मग नाईलाजाने मला ऑफिस जॉईन करावं लागलं. काकांना जमत नव्हतं तेवढं, आणि जे लहान मीच मोठा होतो.
लागलो कामाला. सिनियर लोकांसोबत शिकत शिकत मी ट्रेन झालो. सकाळी कॉलेजमध्येच मला ऑफिस असायचं. पहिलं मी त्रिशाला वेगवेगळे गिफ्ट द्यायचो. आम्ही फिरायला जायचो. आम्ही एन्जॉय केलं. पण अचानक जबाबदारी वाढली आणि मला मेहनतीची किंमत समजली. हळूहळू मी तिला वेळ कमी द्यायचो. मी पैसे वायफळ खर्च कमी केलं. माझी दिवसभराच्या कामामुळे चिडचिड होत असायची आणि ती भांडत असायची. मला वेळ देत नाही, तुझ्यासाठी इथे आले, तू प्रेमच करत नाही, असं काहीतरी बडबड करत असायची. असं नव्हतं ना, मी मुद्दाम करतो. अरे वेळच नसायचं ग माझ्याकडे. आई बाबाच्या आजाराकडे बघत असायचो. काका काकू त्यांच्या संसारात. आजी आणि मनीषनी मला समजून घेतलं. मनीषसुद्धा मला हेल्प करायला कंपनीमध्ये कामाला लागला. पण मला तिचा आधार हवा होता. 2 प्रेमाने शब्दच मागितलं होतं मी तिच्याजवळ. नाही भेटलं मला. अचानक एक दिवस मला भेटायला बोलावलं आणि म्हणाली, माझं अबॉर्डला काम आहे, मी थोड्या महिन्यात परत येईन. असंही ती भेटल्यावर भांडण करायचीच. मला वाटलं लांब गेली तर डोकं शांत होईल. पण नाही, असं अजिबात नव्हतं. शेवटचं भेटलो ते आम्ही गेली ते कायमचंच निघून गेली. थोड्या दिवस फोनवर बोलणं होत असायचं. नंतर ते पण कमी झालं. मी पण कामात इतकं बुडालो, मला लक्षातच नाही आलं ती मला टाळते ते. नंतर अचानक फोन करून म्हणाली, जर प्रेम करतो माझ्यावर तर इकडे निघून ये, असं ती म्हणाली. कारण त्यांची कंपनी बंद पडायला आली होती. मी तयार नव्हतो. मी माझं कुटुंब सोडून जाणं शक्य नव्हतं. परदेशात जाणं हे मला कधी पटलं नव्हतं. पण ती परत आली नाही. तिकडे राहिली आणि मी इकडे कामात. बाबा आणि आजोबाचं सगळा पसारा सांभाळला. आणि हा इकडे मी असा आहे, जसा आहे असंच आहे. मी वाईट, निष्ठुर मन नाही मला. तुला माहिती, मला नंतर समजलं तिचं प्रेम नव्हतं माझ्यावर. सगळी नाटक होती. मला पण मग काही वाटलं नाही. सोडून दिला तिचा विषय. आजीला ती कधीच आवडत नव्हती. त्यावेळी मला जेव्हा शेवटचं भेटली त्या अगोदर आजींना भेटली होती. त्यानंतर ती सोडून गेली. आजीने काहीतरी अट ठेवली असेल म्हणून ती निघून गेली. पण समजलं मला ती खरंच प्रेम करत होती का नाही. आर्यनचे डोळे लाल झाले होते. त्याने एकटेपणा सहन केला होता. त्याने वाईट वेळी नव्हतं कोणी त्याच्यासोबत. जे होते आज त्याचा जीव होते ते आणि त्यांच्याबद्दल त्याला प्रेम होतं. एक कुटुंब आणि दुसरा मनीष, बस. ती त्याला बघत होती. डोळे वाचायचे होते तिला, पण तो तर तोंड फिरवून समोर बघत होता. मी एक प्रश्न विचारू, ती निरागसपणे म्हणाली. हा विचार. तो थोडं गालात हसत म्हणाला. अन्वी म्हणाले, जर ती परत आली असती किंवा आता आली तर तुम्ही ॲक्सेप्ट करणार तिला किंवा केला असता तेव्हा? अन्वी. आर्यन म्हणाला, बालिश नाहीये मी. मला माझ्या फिलिंग समजतात. तेव्हा मी वाट पाहिली, ती आली नाही कारण तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं. मी ॲक्सेप्ट करणार नाही आणि केलं पण नसतं. डोळे त्याचे नॉर्मल झाले होते. ती गालात हसत होती. तुमच्या हाताला लागलं म्हणजे तुम्ही मारामारी केली. अन्वी विषय बदलत म्हणाली, केलं, खूप दिवस झालं. हात मोकळे केले नव्हते. रॉबिन असल्यापासून मारामारी कमी झाली आहे माझी. तो मिश्किल हसत म्हणाला. तो आज तिला वेगळाच भासला. रोज वेळेनुसार वागणारा, चिडचिड करणारा, अबोल, रागीट आज चक्क हसत होता आणि एवढं बडबड करत होता. खरंच तुम्ही मारामारी केली? ती तर भारावून गेली. अन्वी अचानक उठली. तुम्हाला माहिती, मला नेहमी वाटायचं माझ्या नवऱ्याने असं काहीतरी केलं पाहिजे. ती हसत म्हणाली. तो अशा बोलण्याने नाराज झाला. अन्वी, तुझ्या काही अपेक्षा होत्या आणि मी सरळ तुझ्या स्वप्नांना तोडून टाकलं. तुला जगण्याचा हक्क होता, प्रेम मिळवण्याचा हक्क होता, पण तू चूक केली माझ्यासारखं.